पांडुरंग लटपटे, गाव गाव कुद्री. माऊली कसं वाटतंय तुम्हाला वारीत येऊन? वारीत येऊन लय मालका संग एक वर्षभर हे केले जाऊ द्या मला म्हणून वर्षभर तुम्ही मालकाच्या पाठीमागे लागले? हा तवा मालकानं धाडलं जा म्हणून. मालक नाहीत आले? मालक आले नाहीत. कसं वाटलं तुम्हाला आले? लय सगळं सुटल्यावानी वाटायला, आता आनंदित वाटायला, दुसरं काहीच नाही. किती वर्ष झालं का? हेच पहिल्यांदा एवढी तर देवा घडू दे म्हणून हात जोडू देवाला इथं हे केलंय. आता इथून पुढे तुम्ही कंटिन्यू वारी करणार? आता कंटिन्यू सांगायला झालंय, मालकाच्या हातात असते, जाय म्हणले याच, नाही म्हणले राह. म्हणजे तुम्हाला हा आनंद कसा वाटतोय? ना झालाय आनंद, लय भारी वाटाले. आता गावाकडचं नाव इथं येऊच नाही असं वाटाले ध्यानात. बाराया माझा तुको बाराया रामकृष्ण हरी माऊली. आपण पाहत आहात ओम साई क्रिएशन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आनंद जीवनाचा शोध अध्यात्माचा या कार्यक्रमाअंतर्गत आपण संपूर्ण आषाढी पालखीचा सोहळा अनुभवत आहोत. आज माऊलींच्या पालखीचं आळंदीहून मार्गस्थ पुण्याच्या दिशेने झाली आणि आता या ठिकाणी पुण्यामध्ये पालखी दाखल झालेली आहे. आपण पाहत आहात एवढा मोठा जनसमुदाय, एवढे मोठे वारकरी या ठिकाणी आलेले आहेत. आपण पाहत आहात येथे काही भाविक आपल्याला भेटलेले आहेत. आपण त्यांची चर्चा करूया. काय वाटतंय, कसा आहे अनुभव? दिंडीमध्ये आयुष्यामध्ये येताना प्रत्येकाने एकदा दिंडीला आलं पाहिजे आणि दिंडीमध्ये जो आनंद मिळतो हा आयुष्यामध्ये कुठेच मिळणार नाही. कारण की हा दिंडी हा महाराष्ट्रापुरतीच मर्यादित न राहता पूर्ण आज आपण बघतो की पूर्ण जगामध्ये याचं लाईव्ह प्रेक्षेपणच्या माध्यमातून असंख्य भाविक भक्त या दिंडी सोहळ्याचा आनंद घेत आहेत. रामकृष्ण, आपण दरवर्षी या वारीला येत असता? नाही, आता मी गेले 2 वर्षापासून वारीला येत आहे. रामकृष्ण, आपला कसा अनुभव आहे वारीबद्दल? किती वर्ष झाली आपण वारी करताय? आज 2007 पासून आम्ही वारी करतोय. आमची पहिल्यापासून परंपरा होती वडिलांपासून. ते वारीला 2007 पासून आम्ही नेहमी चालत येतो. रामकृष्ण हरी. कसं वाटतंय माऊली, वारीमध्ये येऊन कसं वाटतंय तुम्हाला? एवढा मोठा सोहळा आहे, आनंद, एवढा मोठा आनंद ह्याच्यापेक्षा दुसरा आनंद कशात आहे? या वारी दुसरा कशातच आनंद नाही की. रामकृष्ण, आपण या भाविकांकडून ऐकून घेऊया त्यांचा कसा अनुभव आहे. काय गरम होतंय काय माऊली तुम्हाला? काय गरम होतंय आता दिंडीत चालल्यामुळं. आता जरा आपण हे आलेलं उखाडा आहे ना, कसं वाटतंय तुम्हाला? ह्याच्यासारखाचा आनंद कुठंच नाही. वारीसारख्या सोहळ्यातला आनंद, एवढा मोठा आनंद कुठंच नाही, कशातच नाही. धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी. आपण हा सर्व कार्यक्रम ओम साई क्रिएशन यूट्यूब माध्यमातून आपण पाहत आहात. त्यानंतर जिकडे बघेल तिकडे आपल्याला फक्त वारकरी आणि वारकरीच दिसत आहेत. खरं तर एवढा मोठा सोहळा हा महाराष्ट्रामध्ये भरतोय हे खरोखर आपल्या सर्वांचंच भाग्य आहे. संतांची भूमी म्हटलं जातं महाराष्ट्राला, हे उगाच नाही. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. या ठिकाणी काही वारकरी विश्रांती घेत आहेत. आपण त्यांना विचारूया किती दिवसाची वारी आहे, कसा अनुभव आहे. रामकृष्ण हरी माऊली. काय नाव काय आपलं? माझं नाव नाना म्हणते ते, भागवत देशमुख. मी राहायला आळंदीला आहे. आळंदीचेच आहेत. धन्यवाद. आम्हाला प्रत्यक्ष माऊली भेटल्यासारखं वाटलं आज. आळंदीला देऊ पटेल आहे. किती वर्ष झाले माऊली वारी करताय तुम्ही? काय सांगा, बरेच वर्ष झाले माझी वारी. बरं काय असे सांगून चांगला आनंद आहे. या वर्षी पोरं म्हणजे बसणं जावं, आता तुमचं तिकीट माफ झालं नाही तर पैसे देतो, बसणं जावा. या आता आल्यावर आजारी पडतात म्हणलं नाही,
माऊली काय आजारी पडून देते एवढं हे आज समाज मोठा चालतोय. सोहळा. हो मोठा सोहळा चाललाय. हे आमच्या शेजारी राहतात बरं का. हे आळंदीचे थोरवे गावाले आहेत. हे वर्ष आता झालं माऊली येत आहे? रिटायर झाले आता तरी 30 वर्षाच्या वरी झाले. 30 वर्ष झाली. वरी झाले. आता तुम्ही पूर्ण वारी करता? हो वारी करणार. धन्यवाद आळंदीला आता मला काय उद्योग नाही. मुलं बिळे सगळे बघते ती सगळे आनंदित आहे. हो सगळं आनंदित आहे. आम्ही आमचं गाव आहे तिकडे बार्शीकडे बरं सोलापूर जिल्हा आहे. तिकडे दुष्काळी भाग. आम्ही आपल्या इकडं आलो. चांगलं आहे आपलं माऊलीनं. ठीक आहे. रामकृष्ण हरी माऊली. तर आपण अजूनही वारकऱ्यांचं मुलाखत घेऊया, त्यांचा अनुभव घेऊया. त्यांना कसं वाटतंय, काय वाटतंय. जिकडे पाहिल तिकडे प्रत्येक ठिकाणी वारकरी दिसत आहेत. या ठिकाणी काही मावश्या बसलेल्या आहेत, आराम करत आहेत, चालून चालून थकलेले आहेत. त्यांना विचारूया आपण हा वारीचा आनंद कसा आहे, कसं वाटतंय. रामकृष्ण हरी माऊली. माऊली आपलं नाव काय? अनिता पांडुरंग लटपटे, गाव कुद्री. माऊली कसं वाटतंय तुम्हाला वारीत येऊन? वारीत येऊन लय मालका संग एक वर्षभर हे केले जाऊ द्या मला म्हणून. वर्षभर तुम्ही मालकाच्या पाठीमागे लागले? हा तवा मालकानं धाडलं जा म्हणून. मालक नाहीत आले? मालक आले नाही तर कसं वाटलं तुम्हाला आले? लय सगळं सुटल्यावानी वाटायला. आता आनंदित वाटायला, दुसरं काहीच नाही. किती वर्ष झालं का? हेच पहिल्यांदा एवढी तर देवा घडू दे म्हणून हात जोडू देवाला इथं हे केलंय. आता इथून पुढे तुम्ही कंटिन्यू वारी करणार? आता कंटिन्यू सांगायला झालंय, मालकाच्या हातात असतंय. जाय म्हणले याच, नाही म्हणले राह. म्हणजे तुम्हाला हा आनंद कसा वाटतोय? वाचना झालाय आनंद. लय भारी वाटाले. आता गावाकडचं नाव इथं येऊच नाही असं वाटाले ध्यानात. रामकृष्ण हरी माऊली. तुमचं नाव काय? प्रियांका हनुमान शिरसाट, एकाच गावचे तुम्ही? मुलगी आहे माझी. लातूर जिल्ह्यातले हो. आई बरोबर वारी करतायत? माझ्या 2 व्हायला आता ह्याच्यात होतं. बर बर बर. आनंद आहे माऊली. रामकृष्ण हरी.